तर हा आहे दादर मधील सर्वात मोठा 2BH। नमस्कार मुंबईकर, मी नरेश तिवरे खास तुमच्यासाठी आज मुंबईमधील एक अशा लोकेशन मध्ये आलो आहे, अशा प्रोजेक्ट मध्ये आलो आहे की तुम्ही ही व्हिडिओ पाहिल्यानंतर 100% या ठिकाणी व्हिजिट कराल। असं दादर मधील पूर्ण दादर सिटी मधील सर्वात उंच इमारतीमध्ये साधारणतः 54 माळ्याची बिल्डिंग आहे। रेल्वे स्टेशनवरून फक्त 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती, सिद्धिविनायक मंदिरावरून 7 मिनिटाच्या अंतरावरती, सोबतच शिवाजी पार्क वरून अगदी 7 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती एक भव्य दिव्य, एक लॅविश आणि एक लक्झरीज लाईफस्टाईल असलेला प्रोजेक्ट घेऊन आलो आहे, ज्यामध्ये 2BHK, 3BHK आणि 4BHK चे लॅविश अपार्टमेंट आहेत। अशा डेव्हलपर सोबत जो साधारणतः आजपर्यंत 40 वर्षांपेक्षा जास्त रिअल इस्टेट मध्ये काम केलेलं आहे। पूर्ण वेस्टर्न लाईन असेल किंवा सेंट्रल लाईन असेल, अशा पूर्ण पॅन मुंबईमध्ये साधारणतः 1 मिलियन पेक्षाही जास्त त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये रेडी टू मूव्ह कन्स्ट्रक्शन असेल, अंडर कन्स्ट्रक्शन असेल, असा भव्य दिव्य ट्रस्टेड डेव्हलपर, नामांकित डेव्हलपर कडे मी नरेश तिवरे खास तुमच्यासाठी आज प्रॉपर्टी घेऊन आलो आहे। सोबतच आपल्या प्रोजेक्टमध्ये 20 पेक्षा पण जास्त मॉडर्न लाईफस्टाईल अॅमिनिटीज आहेत, ज्या अगदी स्विमिंग पूल पासून क्लब हाऊस पर्यंतच्या असणार आहेत। अशा भव्य दिव्य प्रोजेक्ट, भव्य दिव्य लोकेशन मध्ये ट्रस्टेड डेव्हलपर घेऊन आला आहे। तर चला आता आपण जाऊयात आपला प्रोजेक्ट टूर करण्यासाठी। तर हा आहे दादर मधील सर्वात मोठा 2BHK, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय पूर्ण एल-शेप लिव्हिंग रूम असणार आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर हा आहे डायनिंग स्पेस आणि सिटिंग अरेंजमेंट सोबत आपण पाहतोय टीव्ही युनिट सुद्धा। लिव्हिंग रूमच्या बाजूलाच आपण पाहतोय स्पेसियस किचन। तर हा आहे किचन। किचन मध्ये आपल्याला मिळतं दोन्हीकडे प्लॅटफॉर्म, स्टोरेज साठी खूप सारा एक्स्ट्रा स्पेस आहे। त्यानंतर आपण पाहतोय तर वॉशिंग मशीन साठी सुद्धा स्पेस आहे। आणि हा आहे आपला मास्टर बेडरूम नंबर 1। आणि हा आहे आपला बेडरूम नंबर 2। या ठिकाणाहून आपल्याला पूर्ण सनसेट आणि सी फेसिंगचा व्ह्यू मिळणार आहे। तरी अधिक माहितीसाठी आणि दादर मधील तुमचा ड्रीम होम बुक करण्यासाठी आताच नरेश तिवरेला म्हणजेच खाली दिलेल्या नंबरवरती फोन करून तुमचं दादर मधील घर घेण्याचं स्वप्न नरेश तिवरे सोबत पूर्ण करणं। धन्यवाद।